वेलकम टू पेंढारकर क्लासेस राहता. स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण ड्युएल आणि निगेशनवर आधारित एक्झाम्पल पाहिले. आता या लेक्चरमध्ये आपण कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हवर आधारित एक्झाम्पल पाहणार आहोत. Write converse, inverse and contrapositive of following statement. खालील स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स मांडा, इनव्हर्स मांडा आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह पण मांडा. तर मग आता त्यासाठी आपल्याला एक वाक्य घ्यावं लागेल. इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. आता तिथं रिस्ट्रिक्शन काय टाकलं, एक्स आणि वाय बिलॉंग्स टू आर. हे रिअल नंबर आहे, ते आहे तसंच मांडून द्यायचं, त्याचं नाही आपल्याला महत्व. फक्त काय येतं, पहिलं वाक्य इम्पॉर्टंट आहे, इफ एक्स इज लेस दॅन वाय. मग आता याचं सोल्युशन पाहताना पहिलं घेणार आहे आपण कॉन्व्हर्स. आता या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला मांडित असताना पहिला एक्स काय आहे, सॉरी पी काय आहे आणि क्यू काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. मग आपण इथं वरती काय करू, नाव यर यू मस्ट टेक यर लेट पी हे असं स्टेटमेंट आहे, एक्स इज लेस दॅन वाय. आणि क्यू कोणतं स्टेटमेंट आहे, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. मग आता कॉन्व्हर्स मांडताना मी काय सांगितलं, क्यू इम्प्लाय पी होतो. मग क्यू इम्प्लाय पी, क्यू इम्प्लाय म्हणजे इफ देन आहे त्याच्यात, लक्षात घ्या. मग काय म्हणायचं इथं, इफ क्यू पहिल्यांदा लिहा, क्यू हे आहे वाक्य, म्हणून त्या एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन परत पी लिहा. मग एक्स इज लेस दॅन वाय. इथं मात्र जे सांगितलेलं आहे ते राईट करून द्या, एक्स वाय बिलॉंग्स टू द आर. याच्यात आपण काही बदल करायचा नाही, फक्त काय करायचं, कॉन्व्हर्स मांडित असताना उलट याची मांडणी झाली पाहिजे. क्यू इम्प्लायचं पीचं रूपांतर त्याचं होणं गरजेचं आहे, क्यू इम्प्लाय पी मध्ये. आता इनव्हर्स मध्ये बघा काय करायचं इनव्हर्स मध्ये. मग इनव्हर्स मध्ये पी चा निगेटिव्ह घ्या. आता हे मॅथमॅटिकल आहे, निगेटिव्ह तुम्हाला मी सांगितलंय, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल टू. मग कसं इथं, इफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय देन ह्याचं निगेटिव्ह घ्यायचं आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. हे झालं त्याचं इनव्हर्स. आपण ते ब्रॅकेट मध्ये सांगितलेलं आहे, एक्स वाय बिलॉंग्स टू आर, हे आहे तसं स्टेटमेंट मांडून देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि तिसरं येतं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. उलट पण घ्यायचं, निगेटिव्ह पण लिहायचं. मग उलट घ्यायचं म्हणजे हे उलट घ्यायचं. या ठिकाणी वाक्य इफ मग पीच याचा निगेटिव्ह घ्या, यांचा निगेटिव्ह घ्या त्या ठिकाणी. सो देअरफॉर वी टेक निगेटिव्ह ऑफ दिस स्टेटमेंट, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर हा निगेटिव्ह घेतला. देन ह्याचा पण निगेटिव्ह घ्या पीचा, म्हणून देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. आणि हे रिस्ट्रिक्शन त्याचं एक्स वाय बिलॉंग्स टू आर हे मांडणं आवश्यक आहे, कारण त्यांनी जे दिलं ते आपण मांडून द्यायचं. फक्त इथं या ठिकाणी तुम्ही काय करा, की जे बदल आहे तुम्ही ते याच्यामध्ये आणून द्या फक्त, नाही बाकी दुसरे काही करायचं नाही आपण. नेक्स्ट, आता इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आता याच्यामध्ये पहिलं काय येतं, व्होल्टेज इन्क्रीजेस हे पी वाक्य, इफ देन कट करून टाकायचं. करंट डिक्रीजेस हे दुसरं वाक्य क्यू. मग आता इथं आपण या ठिकाणी सोल्युशन कव्हर करताना
लेट. मग आपण पहिल्यांदा मानून घेऊ इथं लेट. पी म्हणजे काय, व्होल्टेज इन्क्रीजेस. लेट पी मीन्स व्होल्टेज increases. ओके. आणि क्यू दुसरं वाक्य, क्यू मीन्स व्हॉट, करंट. क्यू मीन्स करंट डिक्रीजेस. नाव करंट डिक्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेस, करंट डिक्रीजेस. पहिलं वाक्य पी व्होल्टेज इन्क्रीजेस आणि क्यू म्हणजे दुसरं वाक्य करंट डिक्रीजेस. मग आता याचं ह्या ठिकाणी काय करायचं, क्यू इम्प्लाय पी, निगेटिव्ह नाही करायचं, फक्त क्यू 2 नंबरचं वाक्य पहिल्यांदा लिहा आणि इफ देननी जोडा. मात्र इफ देननी, कारण इम्प्लाय आहे म्हणल्यानंतर इफ देन आहे नाही का. मग इफ दुसरं वाक्य घ्या पहिल्यांदा क्यूचं, करंट. इफ करंट decreases, now current decreases, then voltage increases. मग आता याचं निगेटिव्ह पी इम्प्लाइज निगेटिव्ह क्यू. मग याचं काय येईल, इफ पीचा निगेटिव्ह घ्या, व्होल्टेज. इफ व्होल्टेज इथे एल आहे, व्होल्टेज पीचा निगेटिव्ह. आता इन्क्रीजेस, यस आला किंवा येस आला तर आपण काय करायचं, डज वापरायचा. डज नॉट. इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज, त्याचा यस काढून टाका, इन्क्रीज. व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज, कारण इन्क्रीजचं स्पेलिंग हे एस नाही, तो एस लावलेला आहे फक्त प्रत्येक. देन मग ह्याचं अपोजिट घ्यायचं, करंट डज नॉट डिक्रीज. मग हे त्याचं करंट डज नॉट डिक्रीज हे झालं दुसरं वाक्य. आणि मग हे टोटल याचं येतं याप्रमाणे इनवर्स. नाव कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह क्यूचा निगेटिव्ह मग कसं येईल, क्यू म्हणजे हा दुसरं वाक्य. नाव इफ करंट डज नॉट डिक्रीज, करंट डज नॉट डिक्रीज, then voltage does not increase. व्होल्टेज पहिला क्यूचा निगेटिव्ह घ्यायचा आहे, देन व्होल्टेज डज नॉट इन्क्रीज. हे झालं त्याचं दुसरं वाक्य. आणि म्हणून अशा पद्धतीने त्याचं कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स आपण मांडलेलं असतो. आता अजून एक वाक्य आपण विचारात घेऊया नाही का. राईट द कॉन्व्हर्स अँड इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. नाही, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. तिसरं वाक्य जे आहे या ठिकाणी, इफ यू आर गुड इन लॉजिक देन यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. मग आता याचं सोल्युशन कव्हर करताना, हे सोल्युशन घेताना आपल्याला पहिल्यांदा कोण पी आणि कोण क्यू हे पहिल्यांदा सांगावं लागेल. म्हणजे इथे आपण लेट पी म्हणजे काय येतं, यू आर गुड इन लॉजिक. हे पहिलं वाक्य लक्षात घ्या. आणि क्यू हे दुसरं वाक्य, यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. यू आर गुड इन मॅथमॅटिक्स. आता मग या ठिकाणी यू आर गुड इन मॅथमॅटिक्स हे पी आणि क्यू दोन स्टेटमेंट घेतले, कारण हे इफ आणि या ठिकाणी इफ आणि देननी ते जोडलेले राहतात. इफ देन तर कट करून टाकायचं. मग पी पहिलं स्टेटमेंट, क्यू हे दुसरं स्टेटमेंट.
असं सेपरेट राईट करायचं. मग आता याचं कॉन्व्हर्स मांडायचं आहे, म्हणजे क्यू पहिल्यांदा आणि पी नंतर, पण इफ देनने जोडायच्या, बिकॉज देर इज इम्प्लाय असलं म्हणजे त्या ठिकाणी ते इफ देनने वाक्य जोडलेलं आहे, लक्षात घ्या. मग काही नाही तर इफ देन, इफ सुरुवाती आपण आज शिकवू, इफ यू आर गुड इन मॅथमॅटिक्स, यू आर गुड in mathematics, you are good in mathematics. मग आता या ठिकाणी मॅथमॅटिक्स, then you are good in logic, you are good in logic, you are good in logic. आलं लक्षात वाक्य. हा, you are good in mathematics, then you are good in logic. मग आता निगेटिव्ह पी चं निगेटिव्ह, if you are not good in logic, if you are not good in logic, you are not good in logic, then you are Q चं निगेटिव्ह, you are not good in mathematics, ओके. अशा प्रमाणे इनवर्स तयार होईल. आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह घेतलं, मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये त्याचप्रमाणे इफ क्यू चं निगेटिव्ह घ्या, क्यू चं निगेटिव्ह घ्यायचं, यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स, इफ यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स. आता यू आर नॉट गुड इन मॅथमॅटिक्स, देन यू आर, त्याचं पण निगेटिव्ह घ्या, यू आर नॉट good in logic, good in logic, you are not good in logic. असं वाक्य तयार होईल, you are not good in logic. तर नेक्स्ट वाक्य बघा या ठिकाणी, if you are good in grammar, then you are good in English. तसंच वरच्या सारखंच खाली पण वाक्य आपल्याला आहे. तर मग याचं सोल्युशन देताना आपल्याला या ठिकाणी लेट काय आपल्याला म्हणावं लागेल, लेट पी म्हणजे काय, यू आर गुड इन ग्रामर, लेट पी म्हणजे यू आर गुड इन ग्रामर, तुम्ही ग्रामर मध्ये जर चांगले असाल तर क्यू स्टेटमेंट काय म्हणतं, यू आर गुड इन इंग्लिश, यू आर गुड इन इंग्लिश, असं दुसरं वाक्य झालं. मग आता याच्यामध्ये क्यू इम्प्लाय पी, क्यू म्हणजे हे यू आर गुड इन इंग्लिश, मग काय तिथं इफ you are good in English, then P, you are good in grammar, then you are good in grammar, आता या ठिकाणी अशा प्रकारे कॉन्व्हर्स तयार होतो. आता इनव्हर्स घेताना निगेटिव्ह पी निगेटिव्ह क्यू, मग इनव्हर्स घेताना अशा पद्धतीने निगेटिव्ह पीचा निगेटिव्ह, पी म्हणजे पहिलं स्टेटमेंटचा निगेटिव्ह, मग इफ यू आर नॉट गुड इन ग्रामर, इफ यू आर नॉट
गुड इन ग्रामर, गुड इन ग्रामर. पहिल्याचा विरुद्धार्थी घेणं गरजेचं आहे. ग्रामर देन, देन ह्याचं पण निगेटिव्ह घ्यायचं. यू आर नॉट गुड, यू आर नॉट, यू आर नॉट गुड इन इंग्लिश, गुड इन इंग्लिश, इन इंग्लिश. ओके, याप्रमाणे यू आर नॉट गुड इन इंग्लिश हे वाक्य आपलं तयार होतं. मग आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह क्यू, क्यूचा निगेटिव्ह मग कसं येईल? इफ, इफ यू आर नॉट, इफ यू आर नॉट. आता क्यूचा निगेटिव्ह म्हणजे यू आर नॉट गुड इन इंग्लिश, यू आर नॉट गुड, नॉट गुड इन इंग्लिश, इन इंग्लिश. देन परत पहिल्याचं निगेटिव्ह, यू आर नॉट गुड इन ग्रामर, देन यू आर नॉट, यू आर नॉट गुड इन, नॉट गुड इन ग्रामर, इन ग्रामर. मग अशा प्रकारे आपल्याला हे कॉन्ट्रा, कॉन्व्हर्स म्हणा, इनव्हर्स म्हणा आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे वेगवेगळे मी 4 वाक्य त्या ठिकाणी एकंदरीत सांगितलेली आहे. काही पहिलं वाक्य जे पाहिलं आपण ते मॅथमॅटिकल होतं, एक्स लेस दॅन वाय. दुसरं जे होतं त्याच्यामध्ये यस लावलं, व्होल्टेज इन्क्रीजेस, करंट डिक्रीजेस असं काहीतरी वाक्य होतं. तर मग त्या ठिकाणी यस त्याचा निगेटिव्ह कसा करायचा, डज नॉट वापरायचा आणि शेवटचा यस काढून. इथं काही इथे दोन्ही वाक्ये सिम्पल आहेत. आर नॉट वापरलं तरी त्याचा निगेटिव्ह होऊन जातो. पण ते पहिले 2 वाक्य जे होते ते इम्पॉर्टंट त्या ठिकाणी होते लक्षात. अशा पद्धतीने कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हवर आधारित एक्झाम्पल जर तुम्हाला आवडले असेल तर पेंढारकर क्लासेस राहता या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या समस्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या सोडून देण्याचा अवश्य प्रयत्न करेन.